छावा भाग 104. निळोपंत नाशिकहून आलेले अनंत भट, केशव पंडित, उमाजी पंडित, कवीजी यांच्यासह राजांच्या भेटीला आले. हातातील पसरत्या पंचांगावर एकदा अखेरची नजर टाकून अनंत भट म्हणाले, येत्या माघ शुद्ध सप्तमीचा दिवस सर्व दृष्टींनी अभिषेकास शुभदायी आहे स्वामी. पंचमीपासून विधींना प्रारंभ करता येईल. ठीक आहे निळोपंत, या मुहूर्ताची आवतनं सिद्ध करा. जी. फोंडा प्रांतातून भीमगडच्या हवालदार नागोजी इंगळ्यांकडून एक शिफारस आली आहे स्वामी. निळोपंतांनी दफ्तरी काम पेश घातले. कशाबद्दल आहे पंत? भीमगडच्या तर्फेला नागोजी नाईक सरदेसाई राहतात. त्यांनी तांबरांच्या हमल्यातून गडाभोवतीच्या खेड्यांची मर्दानगीने राखण केली आहे. त्यासाठी अंतरुज भागातील हेमाड बारसे, चंद्रवाडी गावठाणाची सरदेशमुखी त्यांना मेहर व्हावी अशी शिफारस आहे भीमगडच्या हवालदारांची. पंत, त्या हमल्याचा सारा करिणा हस्तगत करा. फोंड्याचे मुद्राधारी धर्माजी नागनाथ यांच्या सल्ल्याने जासुदान करवी खातर जमा घेऊन मगच दस्तके करून द्या सरदेसायांना. आज्ञा स्वामी. निळोपंत मुजरा देऊन सर्वांसह निघून गेले. मोकळ्या बैठकी महालात राजे पायफेर घेऊ लागले. पावलागणिक आठवणींची काटेफणी मनाचे ओरखाडे काढू लागली. लिंगाण्यावरून दरडीत कुडी झोकून दिलेली गोदावरी, चितेवर चढलेल्या निर्धारी मासाहेब, नगरच्या कोठीत कोंडून पडलेल्या दुर्गा, स्त्रीजीवन केवढ्या कठोर परीक्षेला जुंपलेले. राजांचे मन ठिबकू लागले. पीळ पडत जाणाऱ्या वेदनेला कडव्या संतापाचे रूप येत चालले. एकच एक थाप मनावर थडथडत आदळू लागली. नगर, नगर. इतक्यात दिवाकर गोसावी आल्यात. ही पहाऱ्याने वर्दी आणली. राजांचा पायफेर थांबला. मंजुरीसाठी हात आपोआप वर झाला. दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव कफनीधारी दिवाकर गोसाव्यांसह आत आले. राजांनी गोसाव्यांचे कुशल घेतले आणि समर्थांबद्दल विचारले. समर्थांचा मुक्काम कोठे आहे गोसावी? कसे आहेत ते? सद्गुरू सज्जनगडी आहेत. थोरले छत्रपती गेल्यापासून वृत्ती उदास आहे. दिवाकर गोसाव्यांनी उत्तर दिले. गोसावी, तुम्ही जाता आहात. तुमच्या सांगती आमचे राघो अनंत येतील समर्थांच्या दर्शनासाठी. बुवांना आमचा दंडवत सांगा. आम्ही माघ शुद्ध सप्तमीला अभिषेक घेतो आहोत. समर्थांचा कृपाहस्त आम्हाला लाभावा. आशीर्वाद देऊन आम्हास धन्य करावे. आता त्यांच्या खेरीज आशीर्वाद घ्यावा असे कुणी नाही आम्हाला. राजांची चर्या कष्टी झाली. दिवाकरांनाही ती जाणवली. त्यासाठीच ते आग्रहाने म्हणाले, राजे, तुम्ही जातीनं आलात सज्जनगडी तर? तेच योजून होतो आम्ही. पण आता आम्हाला केव्हाही गड सोडून वऱ्हाडात उतरावं लागेल. समर्थांना हे सांगा. राघो अनंतांना जाताना बरोबर घेऊन जा. पंडितराव राघोपंतांबरोबर समर्थांना आमंत्रण देण्याची व्यवस्था करा. बुवांना मानवस्त्रे व देवास पोशाख जवाहीर पाठवा. नमस्कार करून बाहेर पडणाऱ्या कफनीधारी पाठमोऱ्या दिवाकरांना बघताना एका विचित्र किचकट विचाराने राज्यांना घेर टाकला. बोहलं सोडून समर्थ लग्नमंडपातून निसटले. तपस्साधना करून त्यांनी अनेक मठ उठविले. शिष्यगण तयार केला. दासबोध ग्रंथ सिद्ध केला. संसारी जगाबाबत निरीच्छ झालेल्या त्या थोर संतांना कधी मागे पडल्या आपल्या ठरल्या पत्नीची आठवण झाली असेल काय? त्या विचाराने पुन्हा दुर्गाबाईंची मुद्रा राजांच्या समोर उभी ठाकली. या मर्माच्या जखमेला नगरवर चालून जाण्याशिवाय दुसरी तोडच नव्हती. 2 दिवस उलटले. वऱ्हाडातून हंबीररावांचा हरकारा चांगली खबर घेऊन आला.
वऱ्हाड मांडाखाली धरला आहे. साहेब स्वारीनं निघून यावं. येसूबाईंचा निरोप घेऊन संभाजीराजे, खंडोजी बल्लाळ, कृष्णाजी कंक, जानराव, हिम्मतराव अशा निवडक सरदारांनीशी गड उतरून पाचाडात आले. पागेचा 10,000 जिनबंद घोडा बाहेर पडला. उधळत्या टापांचे गरजते भिरे निघाले. भोर, पुणे, चाकण, खेड, नारायणगाव, संगमनेर, अहिवंतगड अशा मजला टाकीत भीमा, घोड, प्रवरा, गोदावरी अशा नद्यांचे पाणी घोड्यांना दावीत राजे बागलाणात उतरले. इथे रूपाजी भोसल्यांच्या जासुदांनी बऱ्हाणपूरची उचललेली खबर मिळाली. केवळ 500च्या आसपास हत्यारी बऱ्हाणपूरच्या कोटाला आहे. वरकड लढाऊ वऱ्हाडात उतरला आहे. राजांनी आपल्या फौजेला तवानगीसाठी तळाची आज्ञा दिली आणि हंबीररावांना निरोप पाठविला. आता वऱ्हाड सोडा, धरणगाव चोपडा असा खानदेश जवळ करा. हंबीरराव हुकुमाची तामिली करीत हुल देत वऱ्हाडाबाहेर पडले. बहादूर खानाला धुमाकूळ घालणारे मराठे यकायक कुठे गायब झाले त्याचा माग आला नाही. त्याने औरंगाबाद बळकट करून सुटकेचा सुस्कारा सोडला. जालना, देऊळगाव, फर्दापूर, एरंडोल अशा ठाण्यांना जरब देत हंबीरराव फौजबंदीने धरणगाव चोपडा भागात उतरले. बागलाणातून निघालेल्या संभाजीराजांनी त्यांचा मेळ घेतला. वऱ्हाडात मागे पेरलेली 10,000ची फौज वगळताही आता मराठी फौज 30,000च्या दमात झाली. तो सेनालोळ थेट बऱ्हाणपुरावर चालून निघाला. बऱ्हाणपूर म्हणजे पंचपक्वान्नांचा मेहमानाची वाट बघत असलेला वाढून ठेवलेला शाही थाळाच होता. मध्ये तटबंदी असा भातमुदीसारखा बालेकिल्ला, त्या भोवती उघड्यावरचे संपन्न व्यापारी पेठांचे 17 पुरे, गोडधोडाच्या पदार्थांसारखे. या दख्खन दरवाजाचा मोगली सुभेदार होता खान जमान. रिवाजाप्रमाणे खानसाहेब या समयी ठाण्याला मौजूद नव्हते. त्याचा नायब काकडखान्यात हजर होता. जिझिया वसूल करण्याचे फक्कड काम हा काकड करीत असे. आजवर केला वसूल सव्याज फेर भरणा करण्याची नौबत काकडवर आली होती. मराठी फौजेने बऱ्हाणपूरला यरगाटा टाकला. थंडीने अगोदरच काकडलेला काकडखान त्या थरकविणाऱ्या कल्लोळाने पुरता काकडून गेला. त्याने सोयीचा मार्ग काढला. येथील तेवढी माणसं बालेकिल्ल्यात घेऊन तटाचे दरवाजे बंद करून टाकले. बाहेरचे मालवान व्यापारी पुरे चक्क मरणावर सोडले. हंबीरराव, नागोजी, केसोत्रिमल यांनी ते ताब्यात घेतले. नबाबपुरा, खुर्रमपुरा, शहागंज, शहाजहानपुरा, हसनपुरा सर्व पुऱ्यांचे सराफी आणि व्यापारी कट्टे लुटीला पडले. सोने, चांदी, मोते, नगदी नाणी यांची कलमवार रास राजांच्या सामने बाजार चौकात ओतण्यात येऊ लागली. मोजदाद करून जागच्या जागी ती गोणी बंद करून त्यावर मोहरा चढविल्या जाऊ लागल्या. काही मावळे बालेकिल्ल्याच्या तटाला शिड्या जोडून वर चढण्याची खटपट करीत होते. भक्कम उंच तटामुळे ते साधत नव्हते. बिजलीसारखे जनावर फेकीत हंबीरराव शहराभोवती फेर घेत बाक्यांना चेतना देत होते. वरचा माल हस्तगत करण्यात पहिला दिवस गेला. पुढचे 2 दिवस खणत्या लावून भूमिगत धन बाहेर खेचण्यात आले. 3 दिवस बऱ्हाणपुराभोवती व्यापारी पुरे पेटत होती. लक्षावधी गोणीबंद लूट मावळ्यांनी दख्खन दरवाजा बाहेर काढली होती. 3 दिवस संभाजीराजे आणि हंबीरराव त्या हमल्यावर जागती नजर ठेवून भिरभिरत होते. एवढ्यात जासुदाकडून खबर आली. औरंगाबादेचा बहादूर खान बळकट फौजेनिशी बाहेर पडला आहे. बऱ्हाणपूरची कुमक करण्यासाठी येतो आहे. ज्या रानवाऱ्याच्या झडपेने मावळे आले होते त्याच चलाखीने प्रचंड लुटीसह त्यांनी जळके बऱ्हाणपूर बहादूरसाठी सोडले. किमती कापड, काच सामान अशा अनेक वस्तू वाहनांची सोय नसल्याने तशाच मागे सोडण्यात आल्या. फौजेच्या 2 फळ्या करण्यात आल्या.
लुटीचे डाग घेतलेली फौज पाठीशी घेत संभाजीराजे चोपडा धरणगाव मार्गे पुन्हा बागलाणाकडे वळले. हंबीरराव, नागोजी व केसोत्रीमल पुन्हा पलटी मारून वऱ्हाडात घुसले. बागलाणातील साल्हेरीवर एक मुक्काम करून संभाजीराजांनी तिथल्या सरहद्दीवरचे गाझियापूर हे ठाणेही मारले. अगणित संपत्ती घेऊन अहिवंतगड, रामसेज, पट्टागड असे मुक्काम टाकीत राजे रायगडाकडे निघाले. बऱ्हाणपूरच्या या धामधुमीत गुंतलेल्या राजांना मागे रायगडावर घडलेल्या एका छोट्या घटनेची दखल असायचे कारण नव्हते. राजांनी मुजुमदारी सुपूर्द केलेल्या अण्णाजींना सोयराबाईंनी समाचारासाठी आपल्या महाली पेश घेतले होते. त्यांना निरोप देताना सोयराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या होत्या, "अण्णाजी, मुजुमदारीत भरून पावलेले दिसता तुम्ही." असे सुखासुखी आणि महाराणी असून प्रत्यक्ष रायगडावर चौकीबंद जीवन पचवायला सोयराबाई काही दुर्गाबाई नव्हत्या. राजे रायगडी परतले आणि 2 नाराज करणारे वृत्तांत त्यांना ऐकायला मिळाले. केशव पंडितांनी त्यांच्या कानी घातले. काशीचे गागा भट्ट अभिषेक सोहळ्यास येऊ शकत नाहीत. आपण सिद्ध केल्या विधींनुसार अभिषेक समारंभ संपन्न करून घ्यावा. पाठवून दिलेल्या धर्मग्रंथाचा स्वीकार करावा असे गागा भट्टांनी कळविले आहे. गागांनी समनयन नावाचा धर्मशास्त्रावरील एक ग्रंथ राजांना पाठवून दिला होता. दुसरा वृत्तांत होता सज्जनगडी समर्थांना भेटून आलेल्या राघव अनंतांनी आणलेला. समर्थांनी निरोप दिला होता, "येणे होत नाही. आम्ही छत्रपतींना दिला कोदंड धारण करून सिंहासनारूढ व्हावे." निरीच्छ समर्थ महाराजांच्या अभिषेक समारंभालाही आले नव्हते. पंडित गागा तर दूरस्थच होते. आमंत्रणे गेली होती. गडावर दुसऱ्या महाभिषेकाची तयारी जारीला लागली. 12 महाल, 18 कारखान्यांची सजावट, रांगोटी सुरू झाली. रामजी दत्तो या कारागिराने घडविलेल्या सुवर्णी मानछत्राच्या पालखीसह संभाजीराजे कविकुलेश, खंडोजी, उमाजी यांना घेऊन रायगड उतरले. कुलदेवता भवानीला ते छत्र अर्पून तिची महापूजा बांधण्यासाठी प्रतापगडी निघाले. षोडशोपचारात भवानीची पूजा बांधून तिला मानछत्र अर्पण करून राजांनी मिटल्या डोळी जोडल्या हातांनी पाठराख्या जगदंबेला आशीर्वाद मागितला. "सिंहासन थोर आहे. आम्ही लहान आहोत. तुमच्या आशीर्वादानंच ही जिम्मेदारी निभणार आहे. आबासाहेबांना होते तसे आमच्या पाठीशी कुणी नाही. आहात त्या तुम्ही एकल्या. आम्हास परडीत घ्यावे, हाती ऐश भरावे, भूतेपण रक्षून चालवावे." रात्री प्रतापगडावर आईच्या मानाचा गोंधळ मांडून थोरल्या स्वामींच्या रोज पूजेच्या स्फटिक शिवलिंगावर सविध अभिषेक करवून एक मुक्काम करून राजे रायगडी परतले. आता गडाला माणसांची अखंड रीघ लागली. वासुदेव, पिंगळे, बैरागी, फकीर, गोसावी फक्कड बिदागीच्या आशेनं गड चढून आले. त्र्यंबक, नाशिक, कराड, करवीर, आळंदी अशा तीर्थक्षेत्रांचे ब्राह्मण रायगडावर आले. डेरे, शामियाने, कमानी, राहुट्या यांनी गड माथा फुलून गेला. सिंदखेड, फलटण, शृंगारपूर, जिंजी, तळबीड अशा राजकुळाच्या रक्तसंबंधांच्या स्थळांहून आलेल्या पाहुण्यांनी रायगडाच्या इमारती गजबजून गेल्या. वऱ्हाड खानदेश नागोजी व केसोत्रीमलांच्या हाती सोपवून हंबीरराव आनंदराव निंबाळकरांसह आले. बागलाणातून रूपाजी भोसले, संताजी गायकवाड, मानाजी मोरे आले. कोल्हापूर सुभा डबीर, जनार्दनपंत हणमंते, म्हालोजी घोरपडे, संताजी बहिर्जी घोरपडे, सरदार विचारे आले. कोकणपट्टीतून दादाजी रघुनाथ, मोरो दादाजी, सारंग दौलत खान, कान्होजी गोविंदजी काटे, मायनाक आले. मावळातून गोपाळ रायाजी, मालोजी इतबारराव, कंक, बांदल, सिलीमकर, सर्जेराव जेधे आले. हरजीराजे, अचलोजीराजे महाडिक, गणोजी कान्होजी राजे शिर्के, पिलाजी मामा यांच्यासह येसूबाईंच्या मातोश्री आल्या.
समर्थ शिष्य दिवाकर चिंचवड, पाटगाव, मारूळ, कुर्टे येथील मठांचे संत शिष्य आले. तुळजापूर, प्रतापगड, माहूर येथील देवीच्या मंदिरांच्या गायिका आल्या. देशोदेशींचे भाट, चारण, शाहीर, गायक, नर्तक, कवी आले. 50,000 माणूस राशीने गडाला दाटले. जागजागी मुदपाकाचे मंडप उठले. चुलवणांवर अन्नांचे हंडे रटरटू लागले. रायगडाला यात्रास्थानाचे स्वरूप आले. गडाच्या चित लहाना महादरवाजा, जगदीश्वर, शिरकाई, हनुमंत या मंदिरद्वारांना सुवर्णपत्र्याने वेष्टीत श्रीफलांची तोरणे लटकली. मंदिर माथे तिकोनी भगव्या पताका मिरवू लागले. महादरवाजाच्या नगारखान्यावर निशाणकाठी धरत आभाळात चढलेला थोराड भगवा जरी नक्षीचा दौलतध्वज मावळ वाऱ्यावर सळसळू लागला. माघ शुद्ध पंचमीचा मंगळवार मंगल कलश घेऊन उमटला. विधींना प्रारंभ झाला. स्नान घेऊन ठेवणीचे तलम राज आसवाब परिधान केलेले संभाजीराजे येसूबाईंसह पेशवे निळोपंत पिंगळे, सुरनीस आबाजी सोनदेव, मुजुमदार अण्णाजी दत्तो, न्यायाधीश प्रल्हाद निराजी, सेनापती हंबीरराव व येसाजी कंक, डबीर जनार्दनपंत हनुमंते, दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, वाकणीस रामचंद्र दत्तो त्रिमल अशा प्रधानमंडळाच्या मेळाने बालेकिल्ल्याबाहेर पडले. त्यांच्या पुढे बाळमभट्ट राजोपाध्ये, अनंतभट्ट कावळे आणि व्युत्पन्न ब्रह्मवृंद चालला. कवी कुलेश, केशव पंडित, उमाजी पंडित चालले. वृद्धत्वाने थकल्या धाराऊला सोबत घेऊन येसूबाई मेण्यात बसल्या. त्या मेण्यामागून अनवाणी पावलांनी संभाजीराजे सर्वांसह आघाडी मनोऱ्या बाहेर पडले. हजारो माणसे त्यांचे दर्शन घेत होती. राजमंडळ रायगड उतरून पाचाडात आले. सर्व असामी थोरल्या मातोश्रींच्या छत्रीकडे चालल्या. राजोपाध्ये अर्ध्वयू अनंत भट यांनी मासाहेबांच्या छत्रीची सविध महापूजा बांधली. जिजाऊंच्या पदचिन्हांवर संभाजीराजे येसूबाईंनी बेलफुलांच्या ओंजळी वाहिल्या. जोडीने छत्रीच्या पायरीला माथे टेकले. ती राजमने अनंत भावनांनी भरून आली. ती दगडबंद छत्री अभिषेकी जोडप्याला मूक आशीर्वाद देत होती. औक्षवान व्हा, विजयी व्हा, फुलवंत फळवंत व्हा. जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन राजमंडळ पुन्हा गडावर आले. जगदीश्वराजवळ हिरोजी इंदुलकराने उठविलेल्या महाराज साहेबांच्या छत्रीची महापूजा बांधण्यात आली. अभिषेकी जोडप्याने आबासाहेबांच्या पदचिन्हांवर बेलभंडारा वाहून त्यांच्यासमोर नम्र भावे माथे नमविले. ती चक्रवर्ती पदचिन्हे मूक धीर गंभीर आशीर्वाद देत होती. धैर्यवान व्हा, पहिले सेवक आणि सर्वात शेवटी तुम्ही राजे आहात हे ध्यानी ठेवा. आयुष्मान व्हा. सतीच्या वृंदावनाचे, गडदेव जगदीश्वराचे व शिरकाईचे दर्शन घेऊन संभाजीराजे बालेकिल्ल्यात परतले. आता शांती होमांना प्रारंभ झाला. पहिला होम होता विघ्नहर्त्या विनायकाच्या शांतीचा. राजजोडप्याने गणेशमूर्तीचे सविध पूजन केले. 21 उंची वस्त्रे अलंकार गणेशाला अर्पण करण्यात आले. 21 पक्वान्नांचा भोग गणनायकाला देण्यात आला. अथर्व शीर्षाच्या पवित्र मंगलमंत्र घोषांनी बालेकिल्ला भरून निघू लागला. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. ओम गं गणपतये नमः. विनायक शांतीनंतर पुरंदर शांती, ऐंद्र शांती, देवक शांती, मृत्युंजय असे शांती होम करण्यात आले. होमकुंडात अर्पिल्या जाणाऱ्या दूध, तूप, मध, काष्ट समिधा यांच्या दरवळाने गडमाथा सुचित प्रेरक झाला. अनिष्टांचे सांत्वन करून इष्टांना आवतन करीत पंचमीचा होमहवनांचा दिवस डुबला. षष्ठीचा दानधर्माचा दिवस वर उठला. आज बुधवार होता.
बालेकिल्ल्याच्या हमचौकात एका चौथऱ्यावर प्रशस्त पारड्यांची तुला सिद्ध करण्यात आली होती. ती पुष्पमाला आणि आंबवती श्रीफलांनी सुशोभित करण्यात आली होती. तिचे पूजन करण्यात आले. घंगाळातील घटिका पात्र डुबतीला लागले. तुला संपन्न होण्याचा मुहूर्त आला. संभाजीराजांनी मोजड्या उतरल्या आणि ते तुळेला हळदी कुंकू वाहून चौथऱ्यावर चढले. राजोपाध्यांनी त्यांना तुलेच्या दक्षिण पारड्यात बैठक घेण्यासाठी हात इशारा दिला. पवित्र मंत्रघोष उठू लागला. राजे दक्षिण पारड्याजवळ आले. काय वाटले कुणास ठाऊक, पण त्यांनी छातीवरची कवडीमाला उतरून ती राजोपाध्यांच्या हाती दिली आणि मगच पारड्यात पाय ठेवून वीर बैठक घेतली. वाम पारडे खणखणत्या सोनमोहरांनी भरताच दक्षिण पारड्याने भुई सोडली. महाबळेश्वरावर झालेले थोरल्या मासाहेबांचे, राज्याभिषेक समयी झालेली आबासाहेबांची दोन्ही तुलादाने राजांना आठवली. सुवर्ण तुला झाली. मग चांदी, पितळ, तांबे, लोखंड, साखर, 18 धान्ये, कापूस, नारळ, मीठ, गूळ, सुपारी, मसाले, तेले यांनीच राजांच्या भारंभार तुला संपन्न करण्यात आल्या. महाराणी होऊ घातलेल्या येसूबाईंच्याही तुला जोखण्यात आल्या. एक तुला धाराऊचीही करण्यात आली. राजजोडप्याने तुला झाल्या वस्तूंना हस्तस्पर्श दिले. दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितरावांच्या देखरेखीखाली त्या वस्तू भट, भिक्षुक, गोसावी, फकीर, बैरागी यांना दान करण्यात आल्या. वस्त्रे, धान्ये, मोहरा, गायी यांची दाने झाली. षष्ठीचा दिवस दानाने संतुष्ट झाल्या जीवांचे आशीर्वाद आपलेसे करीत डुबला. माघ शुद्ध सप्तमीची पहाट रायगडावर फटफटू लागली. आज गुरुवार होता. महाअभिषेकाचा दिवस. गड इमारतींची अंगणे सुवासिनींनी सडे सिंचून रांगोळ्यांनी चितारली. दिवल्यांच्या रोषणाईने व्यापारपेठ, बालेकिल्ला, जगदीश्वर, शिरकाईचे मंदिर असा सारा गडमाथा लखलखून निघाला. पहाट धरूनच अभिषेक विधींना प्रारंभ झाला. नगारखान्यावरून उठणारी नौबत, नगारा चौघड्यांची मंद दुडदुड पहाट वाऱ्याच्या गारव्यात मुरू लागली. उपोषणाच्या व्रतात असलेले संभाजीराजे व येसूबाई हे राजजोडपे सरंजामी मेळाने बालेकिल्ल्याच्या खासेवाड्याबाहेर पडले. मंत्रित धाग्यांनी फेर घालून सिद्ध केलेला सुवर्ण कलशांचा अभिषेक चौक आला. त्या आखीव अभिषेक चौकाच्या पूर्व दिशेला सुवर्ण घृतकलश घेऊन मुख्य प्रधान निळोपंत पिंगळे, पश्चिमेला दह्याचा ताम्र कलश तोलून अमात्य अण्णाजी दत्तो, उत्तरेला मधाचा सुवर्ण कलश घेऊन दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, दक्षिणेला दुधाचा रौप्य कलश घेतलेले सेनापती हंबीरराव, ईशान्येला प्रतिकरूप सोनेरी न्यायतराजू तोलून धरलेले न्यायाधीश प्रल्हाद निराजी, आग्नेयेला मोतीलगाचे छत्र उंचावून धरलेले सचिव आबाजी सोनदेव, नैऋत्येला सुवर्णमुठीचा पंखा घेतलेले सुमंत जनार्दनपंत हनुमंते आणि वायव्येला सोनमोर्चेल हाती धारण केलेले मंत्री रामचंद्र दत्ताजी त्रिमल असे अष्टदिशापालांसारखे अष्टप्रधान हारीने उभे राहिले. त्यांच्यासोबत बाळाजी आवजी, कवी कुलेश, केशव पंडित, उमाजी पंडित, येसाजी कंक अशा आसामी उभ्या राहिल्या. चौकात मांडल्या दक्षिण सोन चौरंगावर संभाजीराजे व वाम सोन चौरंगावर येसूबाई पूर्वाभिमुख बसल्या. ब्राह्मण अभिषेक मंत्रांचा अखंड उद्घोष करू लागले. मुहूर्त धरून राजजोडप्याला प्रथम पंचामृताचे स्नान घालण्यात आले. दूध, तूप, दही, मध अशा समृद्धी रसांच्या स्नानानंतर मंत्रभारित असे सप्तनद्यांचे पवित्र शुद्धोदक संभाजीराजे आणि येसूबाईंच्या मस्तकावर मंत्रघोषांच्या उद्गायनात सिंचले जाऊ लागले. अभिषेक होताच काशाच्या परातीतील कढी व तुपरसात राजमुद्रांनी आपले मुखदर्शन घेतले. तिकडे सिंहासन चौक माणसांनी नुसता गजबजून गेला होता. राजदर्शनासाठी आतुरली प्रजा दरबारी चौकात दाटीवाटीने उभी होती. संभाजीराजे खासेवाड्यात आले.
येसूबाई आपल्या महाली निघून गेल्या. राजे सिंहासनावर आरूढ होताना परिधान करण्याचा खासा पेहराव चढवून सिद्ध झाले. नमस्कार करून त्यांनी पुष्पमालांनी मंडित कोदंड खांद्यावर चढविला. बाणयुक्त भाता त्यांच्या पाठीशी येईल असा बांधण्यात आला. कमरेला भवानी चढली. जोत्याजी केसरकराने समोर धरल्या दर्पणात निरखताना त्यांना आपलेच रूप आगळे वाटू लागले. मस्तकी गर्द केशरी टोप, अंगी चुनी बाह्यांचा जरी कोयऱ्यांचा श्वेतवर्णी तलम जामा, त्यावरून फिरलेले जरी किनारी पितांबरासारखे उपरणे, कंठात रत्नजडित हार व मोतीकंठे, त्यांना घेर टाकलेली भवानीमाला, कानी चौकडे, कपाळी शिवगंध, कमरेला आवळलेला तलम गर्द निळा शेला, ठिबक्यांचा चुनीदार मांड चोळणा, खांद्यावर कोदंड, कमरेला भवानी तलवार, दाट दाढी मिशांची, कमानी भोवयांची, पुखर तेजी डोळ्यांची, फरी माटाची पुष्ट मुद्रा दर्पणातून त्यांनाच शांतपणे म्हणत होती, संभाजीराजे भोसले, आम्हास नीट पारखून ठेवा. आम्ही मराठी दौलतीचे अभिषिक्त छत्रपती आहोत. शककर्त्यांचे वारस आहोत. तुमच्या आमच्या नात्याची कधी चुकून सुद्धा गफलत होऊ देऊ नका. आजवर कधीच न उमटलेला आगळाच राजगंभीर भाव संभाजीराजांच्या मुद्रेवर तरारून आला. गर्द जांभळा सोनबुट्ट्यांचा शालू ल्यालेल्या, सुवर्णी कमरबंद कसलेल्या, मोतीबंद नथ नाकी शोभणाऱ्या, आडवे कुंकुपट्टे कपाळी धारण केलेल्या येसूबाई खासेवाड्यात येत होत्या. त्यासुद्धा संभाजीराजांना नेहमीच्या श्रीसखी येसूबाई वाटेच नात. आघाडीला आबदागिरे, गुर्जबारदार, चौरीवाले, अलकाबे ठेवून अष्टप्रधान ब्रह्मवृंद यांच्यासह संभाजीराजे आणि येसूबाई खासेवाड्यातून सिंहासन चौथऱ्याला मिळणाऱ्या राजमार्गाने चालले. अष्टप्रधानांनी सिंहासनाचे आपापले मानकरी सोनखांब घेतले. येसूबाई आडपडद्यांच्या राणीवशात गेल्या. सिंहासनारोहणाचा सुमुहूर्त होताच राजोपाध्ये व अनंत भट यांनी राज आसन आपले करावे अशा अर्थाने राजांना हात केला. कोदंडधारी सिंहासनाचे दक्षिण पाऊल पुढे घेत राज आसंदीला पदस्पर्श होणार नाही अशा दक्षतेने त्या पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनावर आरूढ झाले. मंत्रघोषांनी सिंहासन चौथरा न्हावून निघू लागला. पेशवे निळोपंत ओंजळीत सोनमोहरा घेऊन राजदंडधारी स्वामींना सुवर्णस्नान घालू लागले. अनंत भटांनी मोतीलग छत्राला हातस्पर्श दिला. संभाजीराजांनी छत्रपती पदाचा स्वीकार केल्याची ग्वाही देण्यासाठी हातपंजा उठविताच मानकऱ्यांनी दाटला दरबार रिवाजासाठी लवला. गुर्जबारदारांनी हातीचे सुवर्णी गुर्जबी दंड उचलून तिवार आपटत खड्या आवाजात अलकाबी ललकाऱ्या दिल्या. राजश्रिया विराजित, सकल राजलक्ष्मी अलंकृत, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपादशहा श्रीमम महाराज संभाजीराजे, निग्गाह निग्गाह अदब. तोफांची भांडी, बंदुका, उखळ्या कडाडत निग्गाह ठेवत अदब राखत मराठी दौलतीच्या दुसऱ्या छत्रपतींना मानमुजरा देऊ लागल्या. दरबार चौकात देशोदेशीच्या चारण, भाट, शाहीर कवींनी शंभुस्तुतीच्या कवनांचे एकामागून एक फड धरले. पंडित जीवनतत्वावर वादविवाद लढवू लागले. नर्तिका दरबारी मुद्रेचे नृत्याविष्कार करू लागल्या. सारा सिंहासन चौक कसा संमिश्र कोलाहलाने भरून गेला. न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी राजमुद्रेचे सुवर्ण तबक महाराजांच्या समोर धरले. त्याला महाराजांनी हात लावून ती मुद्रा आपली केली. त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीय जायते, इदं सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी. महाराजांनी अष्टप्रधानांना मानवस्त्रांची भरगच्च तबके बहाल केली. कविकुलेशांना राज आसनासमोर पाचारून त्यांच्या खांद्यावर मानवस्त्रे ठेवीत महाराजांनी त्यांना किताबत मेहर केली. छंदोगामात्य
महाराजांनी हातस्पर्श दिलेले एक मानतबक राणीवशातील महाराणी येसूबाईंच्याकडे सेवेला रुजू होण्यासाठी चालले. त्या तबकात येसूबाईंची महाराणी म्हणून, पत्नी म्हणून, जीवनसोबतीन म्हणून कदर करणारी अखत्यारी मुद्रा होती. त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता, श्री सखी राज्ञी जयती. महाराजांनी जमल्या कलावंतांना कदर म्हणून वस्त्रे, होन, अलंकार बहाल केले. जमल्या रयतेला प्रत्येकी 3 होन देण्यात आले. कुतुबशाही, आदिलशाही, फिरंगी, टोपीकर, वलंदेज, डिंगमार दरबारातून आलेल्या वकिलांनी महाराजांना नजराणे पेश केले. त्यांना फेर नजराणे देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज रायगडच्या सुवर्ण सिंहासनारूढ उगवतीला डोंगर कडांवर उठून दिसणारे सूर्य निरखू लागले. त्या बिंबात जशी मुद्रेची अक्षरे सोनवर्णात फेर धरत होती. श्री शंभो शिवजातस्य, शिवपुत्र शंभू राजाची ही मुद्रा द्यौरीय जायते, तेजस्वी राजमुद्रा शोभून दिसते आहे. यदंक सेविनो लेखा, राज अंकित अशा या मुद्रेची अधिकार सत्ता वर्तते कस्य नोपरी, कोणावर चालत नाही. राज इतमामात हा दुसरा महाअभिषेक रायगडावर संपन्न होत होता. पण या अभिषेकावर मूक बहिष्कार ठेवलेल्या सोयराबाई रामराजांसह आपल्या महाली होत्या. रामराजांना कसलाही विधी करू देण्यास त्यांनी स्वच्छ नकार दिला होता. सिंहासनी बसल्या संभाजीराजांसमोर सूर्यरूपाने टळटळीत सवाल खडा होता. जलाभिषेक घेतलेला आपला माथा आशीर्वादासाठी ठेवावा तो कुणाच्या वडीलधाऱ्या चरणांवर. भाग 104 समाप्त.